पुढच्या 5 वर्षातलं? आता डबल इंजिन दिल्लीतही जर येणार असेल तर दिल्लीकरांना थोडासा तरी एक रिलीफ असा मिळू शकेल की जी गेली 10 वर्ष आपण पाहत होतो की एक कन्फ्रंटेशनची राजकारण जे दिल्लीमध्ये चालत होतं ते कदाचित त्याच्यातनं पासून मुक्ती मिळेल आणि जे काही बरेचसे प्रलंबित प्रश्न आहेत इकडचे डेव्हलपमेंटचे म्हणा किंवा आणखीन वेलफेअर स्कीम्स वगैरे ज्या आहेत त्या ज्या मोदी म्हणत होते की केजरीवाल दिल्लीमध्ये लागू होऊ देत नाही आहेत तर कदाचित ह्या सगळ्या सरळ मार्गी लागतील आणि याचा फायदा दिल्लीकरांना होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. शैलेंद्र सर अगदी बरोबर आहे हा मुद्दा. त्याचं कारण असं की केजरीवाल करोना काळापासून त्यांची अनेक विकास कामं थांबली. एक करोनाचं कारण आणि नंतर ते स्वतः जेलमध्ये गेल्याचं कारण. तिसरं कारण असं की मी मगाशी म्हणालो तशी दिल्लीत त्रिस्तरीय रचना आहे. NDMC म्हणजे न्यू दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन, दिल्लीचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार, आणि त्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डर गव्हर्नर साहेबांकडे असते, नायब राज्यपालांकडे असते. त्याचाही हस्तक्षेप पोलिसांचा कसा होतोय आपण इथेही पाहतोय. म्हणजे आज जे बीडमध्ये होतं आहे तिथे काही म्हणजे विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बीडमध्ये अराजक सदृश्य परिस्थिती आहे. मग ते अराजक नॉर्मलला यावं म्हणून काय करते गृह खातं हे काही फार प्रभावीपणे दिसत नाही. तसं दिल्लीत पोलीस हे नायब राज्यपालांच्या अंडर आहेत, लॉ अँड ऑर्डर त्यांच्याकडे असते. तसं केजरीवालांना केंद्र सरकारने अनेक ठिकाणी अडवणूक केली अनेक स्कीम्सच्या बाबतीत, ही वस्तुस्थिती. आणि आता जसं सागर म्हणाले ते अगदी बरोबर आहे. त्याच विचाराचं सरकार जर आलं दिल्लीत तर कदाचित त्यांना भरीव काम करतो हे दाखवावंच लागेल. विशेषतः त्यांची वोट बँक नसलेल्या भागात दाखवावं लागेल की जे अनऑथराईज कॉलनीत मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्या पाडणं अशक्य आहे. मागे एकदा म्हणजे 2004 साली 20 वर्षापूर्वी कोर्टाने अनधिकृत बांधकामं पाडावी असं सांगितलं. आणि जेव्हा कपिल सिब्बलांना मी विचारलं होतं मंत्री असणाऱ्या की हे कसं काय शक्य आहे, ते म्हणले अहो न्यू दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे 3 ते अर्थमूव्हर मशीन आहेत की ज्यांनी पाडतात एखादं बांधकाम. 3 मशीननी दिवसाला 3 बांधकामं पाडली तरी दिवसाला 10, महिन्याला 300 आणि वर्षाला 3600 पाडतील. आणि काही हजार होती ती पाडेपर्यंत काही हजार बांधली जातील. त्यामुळे त्याचा मार्ग रेग्युलराईज करणं हाच आहे. आणि ते आता मोदी सरकार आणि राज्य सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केलं जाईल असं मला मुख्यत्वे वाटतं. निश्चितच. शेवटची खरं तर प्रतिक्रिया निलेश सरांची. सर, आजचा निकाल सध्याची राज्यातली आणि देशातली जी गणितं आहेत ती आणि आगामी पुढचे जे 5 वर्ष असतील या सर्वांचं तुम्हाला सध्याचं चित्र बघून नेमकं काय वाटतं? मुळात आप सत्तेत न येणं किंवा आप हा पक्ष म्हणून कमकुवत होत जाणं हे भाजपला भविष्यातल्या संकटाची नांदीचा इशारा आहे. गुजरात असो किंवा अनेक राज्य असो, भाजपला काँग्रेसची मतं कापण्यासाठी म्हणून आपचा उपयोग झालेला आहे. आणि त्यामुळे जर आप कमकुवत होत गेलं तर एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला जागा मिळू शकेल. राजकारण हे कधी असे 2, 4, 5 वर्षाचं नसतं, 25 वर्ष 25 काँग्रेसमध्ये काँग्रेसचाही रिवायवल होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसला आपचं कमकुवत होणं हे काँग्रेसला तिथं फायद्याचं ठरू शकतं भविष्यात 8 ते 10 वर्षात. आता जर राहुल गांधींनी ज्या स्वरूपाचं ते राजकारण करतायत तसंच करत राहिले तर परत किती जागा मिळेल हा प्रश्न. पण ही संधी असेल की काँग्रेस आपली जागा तयार करू शकेल. इतकंच नाही तर आप कमकुवत झाल्यानं आणि मधल्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या गेल्याने कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती दिल्लीमध्ये तयार झालेली होती त्याचा थेट अशी जबाबदारी ही आता भाजपची असेल. कारण तिथे कायदा सुव्यवस्था राखणं हे दिल्ली सरकारचं काम नव्हतं तर ते केंद्र सरकारचं काम होतं. मात्र त्याचं खापर हे थेटपणे दिल्ली सरकारवर फुटत होतं. आता दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेलाही भाजप जबाबदार असेल आणि दिल्लीच्या विकासालाही. त्यामुळे दिल्लीचं तख्त निश्चितपणे भाजपकडे आलेलं आहे. त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. खूप स्ट्रगल आणि खूप उत्तम स्वरूपाचं प्लॅनिंग करून भाजपने तर तख्त मिळवलेलं आहे. पण त्या तख्ताबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या याही तितक्याच महत्त्वाच्या असतील आणि भाजपला त्या राखाव्या लागतील. अन्यथा एखादी छोटंसं राज्य हे भाजपची प्रतिमा मलिन करण्यामध्ये कारणीभूत ठरू शकतं. आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असेल की भाजप आता पुढच्या काळामध्ये सत्ता स्थापन कशा स्वरूपाचं करतं आणि त्यातून चित्र भविष्याकडे कसं घेऊन जातं. अगदी. आणि दिल्लीसारखं राज्य आहे त्यामुळे ते सांभाळणं ही मोठी जबाबदारी भाजपकडे असेल. पुढचा रस्ता तसा वाट खडतर भाजपसाठी म्हणावी लागेल. एक मोठ्या आशेनं भाजपकडे बघितलं जाईल आणि दिल्लीचा नागरिक जो पॉलिटिकल साऊंड आहे जो सुजाण आहे अशा दिल्ली वासियांनी भाजपला मतं दिलेली आहेत. तो विश्वास भाजप सार्थकी ठरवतं का? तन्मय, एकंदरीत जर आपण बघितलं तर 2 तपांपासूनचा जो दुष्काळ होता भाजपचा तो आता अखेर संपला असल्याचं आपण पाहतोय. मात्र महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये एकीकडे सेलिब्रेशन सुद्धा सुरू झालेलं. आपण ती